लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्वाची बातमी येते। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत। तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत। तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरलेत। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं। त्याचा 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात आणि 1,89,00,000 इतक्या लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ आता मिळणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणींनी चुकून सरकारी नोकर आहोत असा उल्लेख केला होता त्याने त्यात बदल करून पुन्हा एकदा आपले अर्ज दाखल केलेले आहेत। तेव्हा आता त्यांनाही दरमहा 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे। तर ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात। तर बघा, लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलचे पैसे एकत्र येणार। जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्वाचे अपडेट। बघा, लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचे जे पैसे ते तुम्हाला एकत्र येणार आहे त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात बघा, राज्यातील लाखो महिला ज्या गेल्या 2 महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आता एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। बघा, सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले पैसे नेमके कधी येणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार याच्याविषयीची मोठी माहिती समोर आली आहे। बघा, 3,000 रुपये एकाच वेळी जमा होणार। पोटनिवडणुकीची आचारसंहिता आपण जर पाहिलं तर बघा, पोटनिवडणुकीची आचारसंहिता आणि तांत्रिक कामांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते रखडलेले होते। आता मिळालेल्या माहितीनुसार सरकार या दोन्ही महिन्यांचा निधी एकत्रितपणे वितरित करण्याची तयारी करत आहे। बघा, मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्रित येणार आहे। म्हणजेच काय होणार आहे, मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये तुम्हाला सरकार देणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे। बघा, म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 रुपये जमा होऊ शकतात। जर मे महिन्याचा हप्ता ही वेळेत मंजूर झाला तर ही रक्कम 4,500 रुपयांपर्यंत पण जाऊ शकते। जर बघा, मे महिना पण आता सुरू आहे आणि मे महिन्याचा पण हप्ता जर मंजूर झाला तर तुम्हाला एकाच वेळी 4,500 रुपये एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। पुढे पाहू शकता बघा, 54 लाख महिलांना धक्का, तुमचं नाव तर नाही ना। बघा, एकीकडे आनंदाची बातमी असताना दुसरीकडे एक चिंतेची बाबही समोर आली आहे। सरकारने केलेल्या पडताळणीत जवळपास 54 लाख महिलांची नावे तुर्तास बाजूला ठेवण्यात आली आहे। 54 लाख महिला ज्यांची नावे यादीमधून तुर्तास बाजूला ठेवण्यात आली आहे याचे मुख्य कारण म्हणजे अपूर्ण ई-केवायसी आणि आधार लिंकिंग। ज्या महिलांनी अद्याप आपले बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे सरकारकडून रोखले जाण्याची शक्यता आहे आणि रोखलेच जातील। ज्यांची ई-केवायसी झालेली नाहीये किंवा ज्यांचं लिंकिंग नाहीये, आधार कार्ड लिंकिंग नाहीये, त्यांचे पैसे रोखले जाणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।